आई माझी मायेचा सागर हो। सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी, सामाजिक राजकीय अध्यात्म सहकार शिक्षण कृषी या सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी, कैलासवासी सखुबाई पांडुरंग गाडवे या मातोश्रीबाबत जर सांगायचं झालं तर या मातेला 3 मुलं, त्यामध्ये एक मुलगा तानाजी साहेब पांडुरंग गाडवे हे आमच्या आरबी विविध कार्यकारी सोसायटीत त्या ठिकाणी सचिव म्हणून काम पाहतात। त्याचप्रमाणे 2 मुली सौ सुनंदाताई अनिल तांबोळी व सौ मंगलताई बबन गाडगे, त्याचप्रमाणे या मातेच्या सुनबाई सौ मंदाताई तानाजी गाडवे, त्याचप्रमाणे नातू प्रतीक तानाजी गाडवे, नात प्रतीक्षा तानाजी गाडवे। तानाजी बाबत आणि ताईंबाबत जर सांगायला गेलं तर खऱ्या अर्थानं आपली आईची सेवा कशी केली पाहिजे किंवा सुनानी आईची सेवा कशी केली पाहिजे, सासूची सेवा कशी केली पाहिजे, त्या खऱ्या अर्थानं भाऊंकडे पाहिल्याच्या नंतर आमच्या लक्षात येतं। ज्या ज्या वेळी भाऊसाहेबांच्या इकडे आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून यायचं, मग सोसायटीतलं काही काम असेल किंवा वैयक्तिक काही काम असेल तर प्रत्येक वेळेस साहेबांना विचारल्याच्या नंतर त्यांचं एकच काम असायचं का थांबा पहिल्यांदा मला माझ्या आईचं ओळखू द्या, त्यानंतर आपण आपलं काम पाहू। म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला जन्म देणाऱ्या आईचं ज्या पद्धतीने आपल्याला जन्म दिल्याच्या नंतर माता आपले ज्या पद्धतीने पालन पोषण करत असते, आपण लहान असताना जो आपल्याला आपल्या आई म्हणजे आपण लहान असताना दूध प्राशन करण्यापासून अन्न ग्रहण करण्यापासून तर जे आपलं सर्वस्व आपलं आई करत असते, तशा पद्धतीने खऱ्या अर्थानं भाऊसाहेब असतील किंवा आमच्या ताई असतील किंवा त्यांची नातवंड असतील आईची खऱ्या अर्थाने सेवा केली। मी खरोखर सांगेल का पुत्र हो आईचा गुंडा त्याचा 3 लोकी झेंडा, खऱ्या अर्थानं भाऊसाहेबांनी आईची सेवा केली। या कुटुंबाच्या बाबत सांगायला गेलं तर 7 भावांचं हे कुटुंब, कैलासवासी खंडू मनाजी गाडवे असतील, कैलासवासी पांडुरंग मनाजी गाडवे असतील, कैलासवासी बबन मनाजी गाडवे असतील, कैलासवासी रामचंद्र मनाजी गाडवे असतील, कैलासवासी देवराम मनाजी गाडवे असतील, श्री जनार्दन मनाजी गाडवे असतील, कैलासवासी जयसिंग मनाजी गाडवे असतील, असं भरल्या थोरल्या कुटुंबात या मातेचा विवाह संपन्न झाल्यानंतर एक कौटुंबिक जबाबदारी म्हणून या मातेने आपलं सर्व कुटुंब खऱ्या अर्थानं एक जी आई असते त्या पद्धतीने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन निश्चितपणे आपल्या मुलांना असेल, आपले दीर असतील, भाया असतील, खऱ्या अर्थानं साथ देण्याचं काम या ठिकाणी केलं। ही माता गेल्याने निश्चित या कुटुंबावर काळाने घाला घातला आणि या कुटुंबाला दुःख होणं साहजिक आहे। आज या 5.5 महिन्याच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आहात। मी प्रतिमा पूजन करण्यासाठी ज्या मान्यवरांचा नामोल्लेख करतो त्यांना विनंती आहे आपण पुढे येऊन या ठिकाणी प्रतिमा पूजन करायचं। या असणाऱ्या मातेचे जावई अनिल लिंबाजी तांबोळी, त्याचप्रमाणे बबन नाथा गाडगे, विजय रामचंद्र बेलवते, श्री दिनकर शेठ मोरे, बारकू मारुती थोरात, एकनाथ शेठ टाकळकर, संदेश भाऊ खैरे व विलास शेठ भुसके या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण पुढे येऊन या मातेच्या प्रतिमेचं पूजन करायचं। श्री अनिल लिंबाजी तांबोळी, श्री बबननाथा गाडगे, श्री विजय रामचंद्र बेलवते, श्री दिनकर शेठ मोरे, श्री बारकू मारुती थोरात, श्री एकनाथ शेठ टाकळकर, श्री संदेश भाऊ खैरे व श्री विलास शेठ भुसके या ठिकाणी ज्ञानेश्वरी पूजन करण्यासाठी मी ज्ञानेश्वर बाबुराव गोडेकर दादांना मी विनंती करतो आपण पुढे येऊन ज्ञानेश्वरीचं पूजन करायचे। तर ज्ञानेश्वरी पूजन संपन्न झालेलं आहे, आपण आपल्या प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ करावा। या ठिकाणी सर्वांनी महाराज भजन करत असताना टाळ्या वाजून आपण त्या ठिकाणी भजन करायचं। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे
राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दान्तु मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयाचा श्री केशरी रंग शोभे दुजा पांढरा पाहता चित्त लोभे. तिजा हिरवा शांती देई म्हणाला नमस्कार माझा तिरंगी ध्वजाला. मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मरणी जाया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आणि प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली जी ओवी आहे ती ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 8 आणि या 8व्या अध्यायामधील 74 नंबरची जी ओवी आहे 74 आणि 75 या असणाऱ्या ओवीचा आपण या ठिकाणी काही नैमित्तिक प्रवचनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी विचार करणार आहोत. ओवी आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या पवित्र असा जो ग्रंथ आहे तो ज्ञानेश्वरी ग्रंथ. आणि या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा जर बारकाईने आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांनी प्रत्येक ओवीमध्ये त्या ठिकाणी असणारा जन्माचा अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. परंतु आजचं जे नैमित्तिक कारण आहे ते प्रवचनाचं स्वर्गीय सखुबाई पांडुरंग गाडवे वय वर्ष 90 असणारे या मातेच्या 5.5 महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही सेवा सादर होत असताना खऱ्या अर्थानं माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांची जी ओवी आहे त्या ओवीचा आपण विचार करत असताना आज या मातेला आपल्यातून जाऊन 5.5 महिने या ठिकाणी परिपूर्ण झालेले आहेत. दुःख होणं स्वाभाविक आहे आणि हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपण त्यांचा हा 5.5 महिन्याचा कार्यक्रम करत असताना 5.5 महिने या माता ज्यावेळेस आपल्याला दिसत नाही त्यावेळेस दुःख खऱ्या अर्थानं होणं हे स्वाभाविक आहे. या मातेच्या पश्चात त्यांचा मुलगा असेल तानाजी शेठ पांडुरंग गाडवे आर्वीचे ते विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे त्या ठिकाणी कार्यरत आहेत. सुनबाई आहे मंदा तानाजी गाडवे, नातू प्रतीक तानाजी गाडवे, नात असेल प्रतीक्षा तानाजी गाडवे. 2 मुली आहेत सौभाग्यवती सुनंदा अनिल तांबोळी, सौभाग्यवती मंगल बबन गाडगे आणि 7 भावांचे एक कुटुंब. या 7 भावांच्या कुटुंबामधून खऱ्या अर्थाने ही माता निघून गेलेली आहे. स्वर्गीय खंडू शेठ मनाजी गाडवे असतील, स्वर्गीय पांडुरंग शेठ मनाजी गाडवे असतील, स्वर्गीय बबन शेठ मनाजी गाडवे असतील, स्वर्गीय रामचंद्र शेठ मनाजी गाडवे असतील, स्वर्गीय देवराम शेठ मनाजी गाडवे असतील, स्वर्गीय जयसिंग शेठ मनाजी गाडवे असतील आणि श्री जनार्दन मनाजी गाडवे असं हे 7 भावांचं कुटुंब. आणि या 7 भावांच्या कुटुंबामधून ही माता निघून जाते. खऱ्या अर्थानं भरल्या या गोकुळामधून ज्यावेळेस असणारी ही माता निघून जाते त्यावेळेस दुःख होणं हे स्वाभाविक आहे. मग आपण या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मनुष्य एकदा गेला रे गेला का आपण त्या ठिकाणी अगदी अगरबत्ती लावल्यापासून त्याच्या उशाला आपण समय लावतो. इथून श्राद्धाला जी सुरुवात होते तर अगदी 5.5 महिने असतील, वर्ष श्राद्ध असतील, इथपर्यंत जी जी क्रिया आपण त्या व्यक्तीच्या नावाने श्रद्धेने करतो त्याला काय म्हणतात? श्राद्ध असं म्हणतात. मग या श्राद्धाच्या माध्यमातून आपण आज ही प्रवचन रूपी सेवा ठेवली. कारण काय आहे?
या मातेला या प्रवचनाच्या माध्यमातून उत्तरोत्तर अशी त्या ठिकाणी सेवा घडून आपण त्या ठिकाणी पुण्य मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. माऊली माँ वैष्णव ज्ञानोबा या ओवीचा अर्थ आपल्याला सांगतात, मरणी जाया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. अंतकाळाच्या समयामध्ये नवे नवे तर हेही जीवन जगत असताना आपण असणाऱ्या भगवान परमात्म्याचं जर नामचिंतन केलं तर मरण काळामध्ये सुद्धा आपल्याला तेच आठवणार आहे. पण एक साधी म्हण आहे आपली, मनी वसे ते स्वप्नी दिसे. आपण ज्याचं उभ्या दिवसामध्ये ज्याचं चिंतन करतो तेच आपल्याला स्वप्नामध्ये येत असतं. मग आपण 40 वर्ष जगलो, 90 वर्ष जगलो, 80 वर्ष जगलो, काय आपण जीवन जगलो, ते जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं ज्याचं आपण कर्म, जे आपण काम केले तेच मरण काळामध्ये तुम्हाला आठवणार आहे. मग भगवान परमात्म्याचं जर नामचिंतन 80 वर्ष, 40 वर्ष, 90 वर्ष काय आपण जीवन जगलो तोपर्यंत आपण जर त्याचं स्मरण केलं तर ते आपल्या अंतिम जन्माचं फलित सांगितलेलं आहे. मग आपण हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मनुष्य गेल्यानंतर नानाविध प्रकारच्या क्रिया करतो. मग त्यातला आजचा हा 5.5 महिन्याचा कार्यक्रम. मग शास्त्रानुसार 5.5 महिने केले पाहिजे का, नाही केला तर काही तोटा आहे का, काही फायदा आहे का? तर गरुड पुराणानुसार असं सांगितलेलं आहे, मनुष्य गेल्यानंतर जी जी क्रिया आपण श्रद्धेने करतो त्याचं नाव काय सांगितलेलं आहे, श्राद्ध असं सांगितलेलं आहे. मग मनुष्य गेला 10वा असेल, 11वा असेल, 12वा असेल, 13व्याचा विधी असेल, हे आपण हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे करत आलेलो आहोत. याला कारण काय आहे? पुन्हा माऊलींची ओवी आपल्याला सांगते, येथ वडील जे जे करती तया नामू धर्म ठेवितीन तेच एरा अनुष्ठती सामान्य सकळ. वाडवडिलांनी जी उत्तर क्रिया केलेली आहे तीच पुढे पुढे चालत आलेली आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आपले वडील गेले, त्यांचेही वडील गेले, त्यांचेही वडील गेले. ह्या उत्तर क्रिया अखंडपणे चालत आल्या, पण ह्या का करायच्या ह्या आपल्याला जवळपास माहीत नसतं. मग गरुड पुराणानुसार असं सांगितलेलं आहे, एकदा मनुष्य गेला, अग्नी नावाचा संस्कार त्या जीवात्म्यावरती झाला. ते मृत शरीर आपण त्या स्मशान वाटिकेपर्यंत नेलं, आपण त्याला अग्नी नावाचा संस्कार दिला. काही जण म्हणतात तो जन्माला आला होता, त्याला अग्नी दिल्यानंतर आपला कुठलाही संबंध राहत नाही. पण गरुड पुराणानुसार असं सांगितलेलं आहे, त्या मनुष्याचा किमान वर्षभरासाठी आपला संबंध जोडलेला असतो. पहा, अग्निसंस्कार झाला, 10व्याचा कार्यक्रम झाला. मग 10वा का करावा? तर आईच्या गर्भामध्ये आपण जन्म घेत असताना खऱ्या अर्थानं 9 महिने आणि 9 दिवस बाळाची परिपूर्ण वाढ होण्यासाठी लागत असते. त्याचप्रमाणे या असणाऱ्या जीवात्म्याने 9 दिवसाचे 9 पिंड खाल्ल्यानंतर दशम जो संस्कार सांगितलेला आहे, 10वा जो पिंडदान विधी सांगितलेला आहे, तो 10व्याचा पिंड खातो आणि या असणाऱ्या जीवात्म्याचा पुढील प्रवास त्या ठिकाणी चालू होत असतो. मग 11व्या दिवशी आईचा देह असो, वडिलांचा देह असो, त्या असणाऱ्या गेलेल्या जीवात्म्याच्या नावानं, त्या जीवाच्या नावानं गावठी प्रकारची गाई, ती गाई किंवा बैल हा शेतकऱ्याला दान करायला सांगितलेला आहे. 12व्या दिवशी सपिंडीकरण नावाचा विधी सांगितलेला आहे. 13व्या दिवशी 13व्याचं श्राद्ध सांगितलेलं आहे. 13वा हे त्या ठिकाणी शास्त्र सांगितलेलं आहे. मग आपण 10वा करतो, 11वा करतो, 12वा करतो. आणि अलीकडच्या काळामध्ये आम्ही पाहतो या कलियुगामध्ये कुणाला थांबायला वेळ नाही, आपण 10व्यामध्येच 13वा उरकून घेतो. बरोबर ना तांबोळी काका? वेळ नाही कुणाला. परंतु 10वा हा विधी सांगितलेला आहे, 13वा हे शास्त्र सांगितलेलं आहे. म्हणून 13वा हा 13व्याच्या दिवशी करायचा आहे. 13व्याच्या निमित्ताने असणाऱ्या त्या जीवात्म्याला गरुड पुराण सांगतं, त्या ठिकाणी 1.5 फुटाचं एक सूक्ष्ममय त्या ठिकाणी शरीर प्राप्त होतं आणि यमदरबाराच्या दिशेने त्याची पुढील वाटचाल चालू होत असते. यमाच्या दिशेने तो आत्मा त्या ठिकाणी प्रवास करत असताना 39व्या दिवशी वैतरणी नावाची नदी आहे, त्या वैतरणी नावाच्या नदीवरती हा जीवात्मा त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. मग उभ्या आयुष्यामध्ये ओवीनीच आपल्याला सांगितले, जे जे कर्म केलं तेच आपल्याला त्या ठिकाणी आठवत असतं. मग या जीवात्म्याला काय पाप केलं, काय पुण्य केलं हे त्या नदीच्या काठी आल्यानंतर आठवतं. पहा,
मग त्या नदीच्या काठी आल्यानंतर एक कामधेनू नावाची गाय चरत आहे. ती कामधेनू नावाची जी गाय आहे त्या गायीला हा जीवात्मा शरण जातो. कारण की ती जी नदी आहे ती मीना नदी नाही, ती कुकडी नदी नाही, ती गंगा नदी नाही, का अशी पवित्र पाणी घेऊन वाहत आहे. ती जी नदी आहे ते घाणीने भरलेलं साम्राज्य आहे. रक्त वाहत आहे, पू वाहत आहे, घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. अशा अवस्थेमध्ये ती असणारी जी नदी आहे ती नदी वाहत आहे. मग हा जो जीवात्मा आहे, हा जीवात्मा त्या ठिकाणी त्या असणाऱ्या गायीला शरण जातो. ती गायी त्याचं पाप पुण्य तपासते. म्हणून या जन्मामध्ये आपण जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं आपण जी गावठी प्रकारची जी गाय आहे ना, ती गायी दान करायची असते. ती विकायची नाही. कुठलाही तिचा नवा पैसा आपण त्या ठिकाणी घ्यायचा नाही. पहा, पूर्वीचा काळ होता. आपण पूर्वीची जे मनुष्य या ठिकाणी बसलेले आहेत, पूर्वीच्या काळी आपण गावठी गाई विकत नव्हतो, तिचा 1 रुपया घेत नव्हतो. कारण असं आहे, ते जे पुण्य आहे ते वैतरणी नावाच्या नदीवरती आपल्याला कामाला येणार आहे. मग असणारे ती गाई त्याचं पाप पुण्य तपासते. असणाऱ्या त्या जीवात्म्याला आपल्या पाठीवरती घेते आणि पुन्हा 61 दिवसाचा प्रवास करते. आणि 61व्या दिवशी असणारी ती गाई त्या जीवात्म्याला यमाच्या दारामध्ये नेऊन सोडते. मग मला सांगा, जीव गेल्यानंतर त्या नदीपर्यंत पोचायला किती दिवस लागले? 39 दिवस लागले. आणि त्या गायीने पुन्हा यमाच्या दिशेने त्या ठिकाणी वाटचाल केली. त्याला दिवस किती लागले? 61 दिवस लागले. मग 39 आणि 61 किती दिवस झाले? 100व्या दिवशी हा जो जीवात्मा आहे, हा जीवात्मा त्या ठिकाणी त्या असणाऱ्या यमाच्या दारामध्ये जाऊन हजर झाला. आणि जसं ह्या आजी गेल्यानंतर आपण ग्रामपंचायतीमध्ये यांची मृत्यूची नोंद केली, बाळ जन्माला आल्यानंतर जन्माची नोंद करतो, त्याचप्रमाणे असणारा जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याची नोंद असणारा चित्रगुप्त नावाचा एक लेखाकर्म आहे, त्या लेखाकर्माने या जीवात्म्याची नोंद घेतली. या जीवानं काय पुण्य केलं, काय पाप केलं हे त्यांनी त्या ठिकाणी तपासलं. त्या जीवात्म्याची नोंद झाली आणि खऱ्या अर्थानं यमाची आणि असणाऱ्या चित्रगुप्ताची त्या दिवसापासून वाटाघाटी चालू झाल्या. या जीवात्म्यानं काय पुण्य केलं, काय पाप केलं, 90 वर्षामध्ये काही कर्म केली, ही तपासणी असणारा चित्रगुप्त त्या ठिकाणी करू लागला. आपण म्हणतो मला कोण पाहणार नाही, देवही पाहत नाही, असं जर आपल्या मनामध्ये असेल, परंतु चित्रगुप्त नावाचा जो लेखाकर्म आहे, या जीवात्म्यानं रोज काय पाप केलं का काय पुण्य केलं हे मात्र रोजच्या रोज त्याच्या दप्तरामध्ये नोंद होत असते. मग असणारा जवळजवळ चित्रगुप्त आणि तो यमदेवता यांच्यामध्ये वाटाघाटी चालू झाल्या आणि जवळजवळ 264 दिवस या जीवात्म्यानं काय केलं काय नाही केलं याचा हिशोब त्या ठिकाणी चित्रगुप्त त्या यमदेवतेला देऊ लागला. मग असणाऱ्या त्या यमदेवतेने 264 दिवस आणि पहिले 100 दिवस किती दिवस झाले? 364. थोडा आवाज नाही आला. 364 दिवस झाले आणि 365व्या दिवशी या जीवात्म्याला निकाल दिला. या जीवात्म्याला निकाल दिला. या जीवाची पुढील जीवदशा काय? इको थोडा कमी करा आणि प्लेन आवाज. या असणाऱ्या जीवात्म्याचा पुढील निकाल दिला. या जीवात्म्याला पुढील जीवदशा काय म्हणून 365व्या दिवशी या जीवात्म्याचा निकाल लागतो. 100 दिवस, 39 दिवस, 61 दिवस, 264 दिवस या जीवात्म्याचा अखंड प्रवास चालू असतो. म्हणून 365व्या दिवशी निकाल दिला. या जीवात्म्याची पुढील जीवदशा काय म्हणून तुम्ही आम्ही करायचे वर्ष श्राद्ध. मग आता 5.5 महिने का करायचं? तर 11व्या दिवसापासून मनुष्य गेल्यानंतर 11व्या दिवसापासून 6 महिन्याला 3 दिवस कमी असेपर्यंत केव्हाही 11व्या दिवसापासून 6 महिन्याला 3 दिवस कमी असेपर्यंत केव्हाही आपण हे श्राद्ध करू शकतो. त्याला नवमिश्र श्राद्ध म्हटलेलं आहे, ऊन श्राद्ध म्हटलेलं आहे, किंवा तुमच्या आमच्या भाषेत आपण काय म्हणतो 5.5 महिने असं म्हणतो. परंतु जीवात्म्याचा जर प्रवास वर्षभरासाठी असेल तर तुम्ही आम्ही वर्ष श्राद्ध सुद्धा त्या ठिकाणी केलं पाहिजे. हे मी मनाने सांगत नाही, हे गरुड पुराण सांगते. म्हणून खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना आपण कर्मकांड करतो
आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आपण प्रत्येकाचीच उत्तरक्रिया या ठिकाणी करत आलेलो आहोत. म्हणून खऱ्या अर्थानं 5.5 महिने असतील, वर्ष श्राद्ध असेल, म्हणून ही उत्तरक्रिया आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. मग वर्ष श्राद्ध झालं का वर्षाने येणाऱ्या ती जी तिथी असेल पितृपक्षामधील, त्याला त्या ठिकाणी भरणी श्राद्ध करायचं आहे. आणि भरणी श्राद्ध झाल्यानंतर त्याच्या पुढील वर्षी ज्या तिथीला जो मनुष्य गेला आहे ना, त्या तिथीच्या निमित्ताने त्याचं आपण काय करायचं आहे, पितृकार्य करायचं आहे. परंतु अलीकडच्या काळात आपण काय करतो, 5.5 महिने करतो, पित्र आली का आपण त्याची लगेच पितृकार्य करतो. पण गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे, वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत या जीवाची वासनामय शरीरातून सुटका होत नाही. म्हणून आपण असणाऱ्या या जीवात्म्याचं वर्ष श्राद्ध झाल्याच्या नंतरच पुढील त्याचं जे पितृकार्य आहे ते करायचं आहे. मग हे पितृकार्य करत असताना आपण गयेला जातो, प्रयागला जातो, काशीला जातो, अनेक ठिकाणी जातो. अनेक ठिकाणी जाऊन आपण पितरांना मुक्ती देण्याची प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. परंतु या ठिकाणी सांगितलेलं आहे, माघ महिन्यामध्ये मघा नक्षत्रामध्ये जर तुम्हाला हत्ती दिसला, त्या हत्तीच्या कानाच्या सावलीमध्ये या जीवात्म्याच्या नावानं श्राद्धादी कर्म जर आपण केलं, पहा माघ महिन्यामध्ये मघा नक्षत्रावरती एक हत्ती जर आपल्याला दिसला, त्याला गजछाया योग म्हटलेला आहे, त्या हत्तीच्या कानाच्या सावलीमध्ये जर आपण ही श्राद्धादी कर्म केली तर गया प्रयाग काशी या ठिकाणी जाण्याची गरज नाही, ते पुण्य आपल्याला या ठिकाणी मिळत असतं. मग हे करण्याचं कारण काय? आपण आता पाहतो कोरोना काळामध्ये अनेक माणसं गेली, त्यांच्यावरती कुठलाही अंतिम संस्कार झाला नाही. एखादा म्हणेल मनुष्य आली जन्माला, आपण त्यांना तसंच त्या ठिकाणी त्यांच्यावरती कुठलाच संस्कार झाला नाही, त्यांना तसाच अग्निसंस्कार झाला. मग याचं काही पाप मिळेल का, पुण्य मिळेल का? तर गरुड पुराण सांगतं, जर आपल्याला एखाद्या मातेनं जन्म दिला असेल, एखाद्या पित्यानं जर आपल्याला जन्माला घातलेला असेल, तर या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या विधीची गरज आहे. मग एखादा म्हणेल महाराज नाही केलं तर गरुड पुराणानुसार असं सांगितलेलं आहे, जर हा विधी आपण नाही केला तर 3ऱ्या पिढीपर्यंत एक दोष निर्माण होतो. त्या दोषाचं नाव आहे पितृदोष. हा पितृदोष 3ऱ्या पिढीपर्यंत निर्माण होतो. त्याची 288 कारणं गरुड पुराणामध्ये आलेले आहे. पहाटे कावळा आपल्या घरापुढे येऊन ओरडणे, असणारी जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये पिंपळाचा वृक्ष उगवणे, भावकी गावकीमध्ये न पटणे, एखाद्या कुटुंबामध्ये नाना प्रकारचे वैद्य झाले, हकीम झाले, डॉक्टर झाले, संतती प्राप्ती न होणे, घराघरामध्ये वाद निर्माण होणे, ही अशी 288 कारणं या पितृदोषाची निर्माण होतात. देवांच्याही आशीर्वादापेक्षा गेलेल्या पितरांचे आशीर्वाद महत्वाचे आहे, हे मी सांगत नाही. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. ते सदा आपल्यावरती कृपेचा हात ठेवतात. म्हणून या ठिकाणी पितृकार्य आपल्या हातून घडले पाहिजे. एखादा म्हणेल महाराज आमचा विश्वास नाही, त्यांनाही तुकोबारायांनी प्रमाण दिले, मातेची या खोळे दगड आले पोटासी. अशा असणाऱ्या महात्म्यांना खऱ्या अर्थानं तुकोबाराय मूर्खतेची उपमा देतात. कारण आपण जन्मामध्ये आल्यानंतर गावकीचं ऋण असेल, भावकीचं ऋण असेल, समाजाचं ऋण असेल आणि असणारे माता पित्यांचं ऋण असेल, हे ऋण आपल्या हातून फिटलं पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं आजचा जो विधी आहे, आजच्या दिवशी ज्या मनुष्याने कुंभ धरलेला आहे, जो पानाडी आहे, त्याने काही नियम पाळायचे आहेत. पहा, आज कुठल्याही पाहुण्याची त्याने वाट पाहायची नाही. आपला जो अंगण आहे त्या अंगणामध्ये कुठल्याही प्रकारचा सडा असेल, रांगोळी असेल, सुशोभितकरण असेल, ते आजच्या दिवशी करायचं नाही. आज जो पानाडे आहे त्या पानाड्याने हे नियम पाळायचे आहेत. आज गाईच्या दुधाची धार काढायची नाही. जे श्राद्धाचं अन्न आहे ते अन्न सोडून इतर अन्न खायचं नाही. गरुड पुराणानुसार जशी आपण एकादशी धरतो, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण पारणं फेडतो, त्याच दिवशी आज जर आपण हे अन्न जर खाल्लेलं असेल तर संध्याकाळी दुसरं अन्न खायचं नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी इतर जे घरातील पदार्थ असतील ते आपण त्या ठिकाणी खायचे आहेत.
कुठल्याही पाहुण्याचा आदर सत्कार आजच्या दिवशी त्या मनुष्याच्या हाताने करायचा नाही. हे नियम आपल्या जीवनामध्ये पाळायचे आहेत. जी प्रतिमा असेल जी मनुष्याची, त्या मनुष्याला पांढऱ्याच रंगाची फुलं त्या ठिकाणी अर्पण करायला सांगितले आहे. हा गरुड पुराणाचा भाग आपल्या पुढे मांडत असताना खऱ्या अर्थानं कर्मकांड तर तुम्ही आम्ही करतोच, परंतु ही कर्मकांड करत असताना जिवंतपणे आपण आईवडिलांची सेवा आणि मरणोत्तरही सेवा आपल्या हातून घडली पाहिजे. आपण आता या प्रास्ताविकामध्ये ऐकलेलं आहे, जर भाऊसाहेबांना म्हटलं कामावरती काही काम आहे तर पहिलं मातेची सेवा आणि नंतर कामाला प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जात होतं. मग हेही कर्म करत असताना आपण जीवन जगतो 80 वर्ष 90 वर्ष, परंतु हे जीवन जगत असताना ज्ञानोबारायांची ओवी आपल्याला हेच सांगते, कर्मकांड तर तुम्ही करणारच आहात. हे कर्मकांड करत असताना खऱ्या अर्थाने ज्ञानोबाराय आपल्याला ओवीचा अर्थ सांगतात किंवा हरिपाठामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगतात, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठम पूर्वे जा वैकुंठ मार्ग सोपा. वैकुंठाला जाण्याचा मार्ग तुम्ही आम्हीच निर्माण करणार आहोत, भगवंत नाही. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. आपणच आपल्या जीवनाचं फलित ठरवत असतो. पहा, एक विधी असतो, मनुष्य गेल्यानंतर महिला मंडळ एक विधी करतात. पहा, अग्नी नावाचा संस्कार झाला का त्या संध्याकाळी एक पिठाची रांगोळी आपण काढतो आणि त्या पिठाच्या रांगोळीवरती आपण पाहत असतो या आजी कुठल्या जन्माला गेल्या, त्याच्यावरती कुठली पावलं उठली, किंवा असणारा नागाचा जन्म आहे का, पक्षाचा जन्म आहे का, सर्पयोनी आहे का, मनुष्य योनी आहे का. परंतु प्रवास किती दिवसाचा सांगितलेला आहे, वर्षाचा प्रवास सांगितलेला आहे. मग लगेच अग्निसंस्कार झाला लगेच जन्माला येणार आहेत का, ते अजिबात येणार नाही. परंतु या विधी करत असताना खऱ्या अर्थानं आपण जन्माचं मूळ आणि कुळ शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपल्या जीवनाचं फलित असं आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपणच पुढचा जन्म आपण ठरवत असतो. तुम्ही म्हणाल कसं काय, आपण जर चांगली कर्म केली तर त्याचं फल सुद्धा आपल्याला चांगलं मिळणार आहे, वाईट कर्म केली तर त्याचं फल आपल्याला वाईट मिळणार आहे. म्हणून ज्ञानदेव सांग झाला हरिपाठम पूर्वे जा वैकुंठ मार्ग सोपा. वैकुंठाला जाण्याचा जो मार्ग आहे तो आपण निर्माण करत असतो. म्हणून जीवन जगत असताना संत महात्मे आपल्याला सांगतात, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आपण नानाविध प्रकारची तीर्थयात्रा करतो. आता प्रयागला बरेच जण जाऊन आलेले आहेत. हरिनाम सप्ताह या ठिकाणी रामनवमीच्या निमित्ताने चालू झालेला आहे. आपण देवदेव करतो, तीर्थयात्रा करतो, परंतु घरातले जे आई वडील आहे ना, त्या घरातल्या आई वडिलांची सेवा आपल्या हातून जर होत नसेल तर हे केलेले तीर्थ व्यर्थ आहेत. हे संत महात्मे तुम्हाला आम्हाला सांगतात. पहा, मग आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, पत्नी असेल, जो मनुष्य अंथरुणामध्ये खिळून पडलेला आहे, मरणाच्या दारामध्ये आहे, त्याची मरणोत्तर सुद्धा सेवा आपल्या हातून आपण करतो, तशी जन्मोत्तर सेवा सुद्धा आपल्या हातून घडली पाहिजे. आपण फक्त नानाविध प्रकारची तीर्थयात्रा करतो, काशी करतो, पंढरपूर करतो. अरे त्या पंढरीच्या पांडुरंगानेच तुम्हाला दृष्टांत दिलेला आहे, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. त्या भक्त पुंडलिकाने अखंड सेवा आपल्या आई वडिलांची केली आणि मग असणाऱ्या त्या भगवान परमात्म्याला वीट भिरकवली. कार्य पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. हे सर्व आपल्याला ज्ञात आहे. आई वडिलांच्या सेवेमध्ये रममान झालेल्या पुंडलिकाने वीट भिरकवली आणि त्या भिरकवलेल्या विटेवर भगवान परमात्मा आजही उभा आहे. पहा, त्या भगवान परमात्म्याला आज्ञा केली आहे, हलू नये, चालू नये, सैरा वैरा बोलू नये. त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याला सांगितलं, जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा परिपूर्ण होत नाही तोपर्यंत तू हलायचं नाही, चालायचं नाही, बोलायचं नाही. नवे तर ही वीट सुद्धा सोडायची नाही. मग तो भगवान परमात्मा पुंडलिक आई वडिलांच्या सेवेमध्ये रममान आहे आणि सेवा परिपूर्ण होतपर्यंत तो त्या विटेवरती उभा राहिलेला आहे. मग भक्ताची हाक तो भगवान परमात्मा ऐकतो आणि त्या विठेवर युगे 28 उभा राहिलेला आहे. मग तुम्ही आम्ही त्या ठिकाणी शूद्र पामर आहोत. या संसारी जीवामध्ये जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं आपण आई वडिलांची सेवा सुलभ सांगितलेली आहे. पहा, कारण ही सेवा करण्यासाठी किंवा या
स्वर्गाचा आनंद त्या ठिकाणी नाही, ते आई वडील त्या ठिकाणी नाही. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला वाटतं ही सेवा मलाही घडली पाहिजे. म्हणून आदर्श माता या कुटुंबातून निघून जात असताना खऱ्या अर्थानं मातेचं महत्व सांगत असताना भगतसिंग नावाची गोष्ट, भगतसिंग नावाचा महान नेता आपल्याला माहित आहे. पहा, एक क्रांतिकारक आपल्याला माहित आहे. ज्या वेळेस भगतसिंगांना त्या ठिकाणी तुरुंगवास झाला आणि तुरुंगवास झाल्याच्या नंतर असणाऱ्या भगतसिंगांना त्या ठिकाणी उद्या अगदी फाशीची शिक्षा होणार आहे आणि त्याच दिवशी त्याला विचारण्यात आलं, भगतसिंगा सांग तुझी अंतिम इच्छा काय आहे. मग त्या भगतसिंगानं सांगावं, मला माझ्या आईला भेटायचे. काय सांगितलं? मला माझ्या आईला भेटायचे. त्या आईला निरोप दिला गेला. भगतसिंग त्या ठिकाणी कारागृहामध्ये आहे. त्या भगतसिंगांची आई त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी उठली आणि आपल्या मुलाला भेटण्यासाठी त्या असणाऱ्या जेलरच्या सोबत त्या ठिकाणी त्या कारागृहाच्या जवळ आली. जशी जशी ती माता जवळ येत चालली तस तसा असणाऱ्या त्या भगतसिंगांना धाय मोकलून तो भगतसिंग रडतोय. त्या भगतसिंगांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले. असणारा भगतसिंग त्या आईचं स्वरूप जसं जसं डोळ्यासमोर येतंय ना तस तसं धाय मोकलून तो भगतसिंग रडू लागला. आता त्या जेलच्या जवळ आली. असणाऱ्या त्या भगतसिंगांच्या अगदी जवळ गेली. असणाऱ्या त्या कैदेमध्ये असणाऱ्या भगतसिंगांना कधी भेटल असं त्या आईला त्या ठिकाणी झालं आणि असणाऱ्या त्या मातेच्या चरणावरती त्या भगतसिंगांनी त्याच्या अश्रूने जणू काय अभिषेकच घातला होता. पहा, असणारा भगतसिंग धाय मोकलून रडतोय. असणाऱ्या त्या भगतसिंगांचे अश्रू त्या आईच्या चरणावरती पडलेले आहेत. ती महाराष्ट्रातील आई आहे. ती ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचाराची आई आहे. ते असणाऱ्या छत्रपतींचा आदर्श मानणारी आई आहे. ती छत्रपती शाहू आंबेडकर फुले यांच्या विचाराची आई आहे. ती आई त्या भगतसिंगांच्या दोन्ही हातांना त्या बाहूंना धरते आणि त्याला उभा करते आणि त्याला सांगते, का रडतो बाळा, का रडतो? उद्या तुला फाशी होणार आहे म्हणून रडतो का? मग असणाऱ्या त्या भगतसिंगांनी म्हणावं, आई मला उद्या फाशी होणार आहे म्हणून नाही ग मी रडत, परंतु मी या उभ्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना माझं जे शरीर आहे, माझे जे विचार आहे, माझी जी कृती आहे ती या महाराष्ट्राच्या मातीला असेल, भारतभूच्या मातीला असेल, ती अर्पण केली. उभ्या आयुष्यामध्ये तुझी सेवा करता आली नाही याचं दुःख माझ्या मनामध्ये आहे ना, म्हणून मला रडू येते. ती मायेमध्ये गुंतलेली आई नव्हती, ती महाराष्ट्राची आई होती. ती क्रांतिकारी विचारांच्या मातीमध्ये रममान झालेली आई होती. ती म्हटली, नाही नाही नाही, एकाच जन्म काय भगतसिंग, 1000 जन्म जरी तू माझ्या पोटी जन्माला आला ना तरी मी तुला त्या ठिकाणी माझ्या सेवेसाठी नाही तर या भारत मातेच्या सेवेसाठी अर्पण करीन. हे म्हणणारी ती महाराष्ट्रातली आई होती, ती भारतातली आई होती. मग संत तुकोबाराय आपल्याला सांगतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कुठल्याही लाभाशिवाय ते आपल्या मुलावरती प्रेम करते ना, त्या हस्तीचं नाव आई सांगितलेलं आहे. मग आई म्हणजे काय हो माता माऊल्यांनो? हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर यांचं मिलन ज्या ठिकाणी निर्माण होतं ना, त्या हस्तीचं नाव आई सांगितलेलं आहे. अशीच एक आई होती, क्रांतिकारी विचाराची आई होती. आणि तुकोबाराय आपल्याला सांगतात, ही माता आपल्या मुलासाठी किती प्रयत्नशील असते. पहा, लहानपणी आपला पती गेल्याच्या नंतर छोटासा मुलगा होता आणि त्या छोट्याशा मुलाला त्या ठिकाणी शाळेमध्ये घालून आदर्श निर्माण करणारी ती माता होती. परंतु ती माता ती एका डोळ्याने आंधळी सांगितलेली आहे. ती माता उभ्या 80व्या वर्षी त्या ठिकाणी जीवन जगत असताना एक छोटासा मुलगा तिच्या जवळ आहे. 70, 80, 90 वर्षापर्यंत तिने त्या ठिकाणी उभ्या आयुष्यामध्ये कष्ट केलं आणि हे कष्ट करत असताना त्या असणाऱ्या मुलाला आपल्या शाळेमध्ये घातलं. 9वीचं वर्ष त्या ठिकाणी परिपूर्ण झालं. 10वीच्या वर्षामध्ये तो मुलगा आता प्रवेश करतोय आणि 10वीच्या वर्षामध्ये प्रवेश करत असताना खऱ्या अर्थानं पालक सभा आयोजित केली होती आणि त्या पालक सभेच्या निमित्ताने एक पत्र त्या मातेला घरी आलं. असणारा मुलगा आईला शाळेमध्ये येऊन देत नाही, कारण की आई एका डोळ्याने आंधळे आहे आणि त्या असणाऱ्या आईला त्या ठिकाणी लहान मुलं
त्या मुलाला चिडवायची, आंधळ्या आईचा मुलगा, आंधळ्या आईचा मुलगा, आंधळ्या आईचा मुलगा. त्या मुलाच्या कानावरती शब्द पडले, त्या मुलाला आईबद्दल तिरस्कार वाटू लागला. म्हणून खऱ्या अर्थानं तो मुलगा आईला म्हणायचा, आई आजपासून तू शाळेमध्ये यायचं नाही. मग आई त्या ठिकाणी लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, बाळू रोज शाळेमध्ये जायचा. भरधाव असा रस्ता त्या ठिकाणी वाहत होता आणि आई रोज त्या रस्त्याची नजर त्या ठिकाणी ठेवायची. बाळू एकदा तो रस्ता ओलांडून पलीकडे गेला रे गेला का मग आई रोज आपल्या घरी यायची. आईला पत्र आलं होतं पालक मिटिंगचं, परंतु पालक सभेच्या निमित्ताने बाळासाहेबांना सांगावं, आई आज तू शाळेमध्ये यायचं नाही, कारण की मला चिडवलं जातं, मुलं मला चिडवतात. आईने सांगितलं, बाळू नाही येणार मी तुझ्या शाळेमध्ये. परंतु ती आईच हो, कुठल्याही लाभाशिवाय मुलावरती प्रेम करते. असणारी आई लपत छपत त्या ठिकाणी असणाऱ्या त्या शाळेच्या गेट जवळ गेली. गेट मधून बाळूला पाहिलं, इकडं तिकडं पाहते तर काय, बाळासाहेब शाळेच्या वर्गामध्ये बसलेला होता. असणारी आई त्या शाळेच्या खिडकीजवळ गेली आणि त्या खिडकीमधून ती पालक मीटिंग ऐकू लागली. परंतु जे व्हायचं तेच झालं. त्या बाळासाहेबांची नजर त्या आईवरती पडली आणि बाळासाहेबांना इतका काय तिरस्कार त्या आईबद्दल वाटू लागला. मग घरी आल्यानंतर बाळू त्या आईबरोबर भांडू लागला आणि आईला सांगितलं, आई तू सांगितलेलं ऐकत नाही ना ग, तर मी आजपासून मी तुझ्याशी बोलणार नाही. बाळू रोज आपल्या शाळेत जायचा. 10वी मध्ये उत्तम प्रकारचे गुण मिळवले. बाळू आता व्यवसायाच्या निमित्ताने त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी गेला. मुंबई या ठिकाणी गेल्यानंतर असणारा बाळासाहेब तिकडंच पुन्हा उच्च शिक्षित झाला आणि उच्च शिक्षित झाल्यानंतर असणाऱ्या बाळासाहेबांनी तिकडंच विवाह केला. सुंदर अशी पत्नी पाहिली, एक मुलगाही त्याला वर्षभरात झाला. असणारा बाळासाहेब आपला एक उत्तम पदावरती, एक उत्तम नोकरी शोधून उत्तम पदावरती एक मोठा त्या ठिकाणी मॅनेजर झाला आणि त्या असणाऱ्या बाळासाहेबांचंही तिकडं जीवन चालू झालं. परंतु इकडे लेकराच्या आशेमध्ये, लेकराच्या असणाऱ्या त्या आठवणीमध्ये ही 70 वर्षाची आई त्या ठिकाणी रममान होऊन गेली होती. रोज त्या बाळासाहेबांच्या आठवणी ती आई काढायची. परंतु एक त्या दिवशी घटना घडली. एक मनुष्य मुंबईला जाऊन गावी आला आणि त्या आईची गाठ त्याला पडली आणि त्यानं सांगितलं, आई त्या असणाऱ्या मातेला सांगितलं, आई तुझा जो बाळासाहेब आहे तो अमुक पत्त्यावरती अमुक या ठिकाणी राहतोय पहा. त्या आईला इतका काय आनंद झाला. बाळासाहेबांची सर्व बातमी त्या आईनं विचारल्याबरोबर आई त्या दिवशी जेवलीच नाही. त्या बाळासाहेबांच्या विचाराने, त्याच्या आनंदाच्या अश्रूनेच तिचे पोट त्या ठिकाणी भरलेले होते. असणाऱ्या त्या मातेनं विचार केला, आता आपल्या बाळूला भेटण्यासाठी आपण मुंबईला जाऊ. गाडग्या मडक्याचा संसार करणारी ती आई होती. 2 लुगडी फाडून एकत्रित दंड मारून ते लुगडं नेसणारी ती आदर्श माता होती. आपला पती गेल्यानंतर आपला मुलगा उच्च शिक्षित व्हावा हा विचार तिच्या मनामध्ये होता ना, या विचाराची ती महाराष्ट्रातली आई होती. बरं, त्या आईने गाडग्या मडक्यामध्ये रुपया साठवलेला होता. ती सगळी उतरण त्या ठिकाणी उचकून पाहिली. असणाऱ्या त्या उतरणीमध्ये सापडलेले पैसे आपल्या पदराच्या गाठीला बांधले आणि बाळासाहेबांच्या भेटीसाठी ती आदर्श माता आता मुंबईला निघाली. मुंबईला गेल्यानंतर फुटपाथवरती जीवन काढत असताना, मुंबई तर प्रत्येकाला माहीत आहे, जेवले का जेवायचे, चहा घेणार का घेतलाय, हे विचार म्हणजे मुंबई आहे. प्रत्येकाला अनुभव आहे. मग असणारी ती माता जी आहे, फुटपाथवरती कुठलीही ओळख नाही, पाळख नाही. तो ॲड्रेस त्या असणाऱ्या मनुष्याकडून लिहून घेतला होता. प्रत्येकाला विचारायची, ती गल्ली विचारायची, ती रूम विचारायची, ती बिल्डिंग विचारायची. 3 दिवस गेले. त्या मातेच्या पोटामध्ये एकही अन्नाचा कण नाही. आता तिला असह्य वेदना त्या पोटामध्ये होत होत्या. ती माता आता त्या असणाऱ्या बाळासाहेबांच्या 4थ्या दिवशी अगदी त्या बिल्डिंगच्या जवळ पोहोचली आणि असणाऱ्या त्या गेटवरती वॉचमॅननं विचारलं आणि विचारल्याबरोबर ती रूम त्या असणाऱ्या आदर्श मातेला सापडली. पण ती वेळ होती सकाळची 6ची. सकाळी ही आदर्श माता त्या असणाऱ्या बाळूच्या दारामध्ये गेली. बेल वाजवली गेली आणि बेल वाजवल्याबरोबर असणाऱ्या बाळासाहेबांच्या पत्नीने तो असणाऱ्या रूमचा दरवाजा उघडला आणि उघडल्याबरोबर
ती आदर्श माता नऊवारीतली 2 लुगडी फाडून एकत्र दंड मारून म्हणजे गावठी पद्धतीची माता त्याला त्या ठिकाणी दिसली आणि दिसल्याबरोबर असणाऱ्या तिला कोणीतरी एक भिकारीन भासू लागली आणि तिने सांगितलं, मावशी शेळं पाक काही या घरामध्ये शिल्लक नाही, तुम्ही या ठिकाणून पुढच्या दारी जा. तिने म्हटलं, अगं तू ज्या बाळासाहेबांची पत्नी आहे ना त्या बाळासाहेबांची मी आई आहे, मी भिकारी नाही, मी दुष्ट स्त्री नाही, मी कुठल्याही प्रकारची स्त्री नाही, मी आदर्श माता आहे. तू तिचा पती म्हणून, तुझा पती त्या ठिकाणी बाळासाहेब नावाचा पती आहे, त्याची आदर्श माता मी या ठिकाणी आहे. असे शब्द त्या बाळासाहेबांच्या कानावरती पडले आणि तो बाळू येऊन पाहतो तर काय, आपली ती फाटक्या लुगड्यामधली आई पाहिली आणि ते शिकलेल्या सुनबाई पुढे मुलाचंही काही चालत नसतं. तसंच या ठिकाणी घडलं आणि त्या बाळासाहेबाला आपल्या आईची लाज वाटू लागली आणि मग असणारा तो बाळासाहेब आईला म्हणतो, आई मनामध्ये म्हणतो, आई तू माझी आई आहे ग, परंतु आज माझं काही चालत नाही, शिकलेली मुलं आहेत, शिकलेली सुनबाई आहे, मी तुला कसं घरामध्ये घेऊ. हे मनामध्ये विचार करणारा बाळासाहेब लगेच आईला उत्तर देतो, मावशी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही माझी आई नाही. असं म्हटल्याबरोबर तो फ्लॅटचा दरवाजा लागला गेला. ती धाय मुकलून ती आई धाट दिशी त्या अंगणामध्ये पडली आणि धाय मुकलून त्या ठिकाणी ती आई रडू लागली आणि रडत असताना बाळासाहेबांच्या विचारामध्ये मुलासाठी तिने काय प्रयत्न केले होते सर्व काही तिला आठवत होतं. परंतु शिकलेली सुनबाई ज्यावेळेस घरामध्ये येते ना त्यावेळेस असणाऱ्या शिकलेल्या सुनबाईने एक घरामध्ये आदर्श निर्माण करावा, घरामध्ये हरिपाठ घ्यावा, घरामध्ये क्रांतिकारी विचार सांगावे, तुकोबारायांचे विचार असतील, छत्रपती शिवरायांचे विचार असतील, हे घरामध्ये सांगून खऱ्या अर्थानं त्या घरामध्ये शूरत्व आणावं, वीरत्व आणावं, म्हणून हे विचार आणू नयेत. असणारा तो बाळासाहेबांनी फ्लॅटचा दरवाजा लावल्याबरोबर ती आई रडत होती आणि असणारा तो बाळासाहेब आपल्या फ्लॅटच्या घरामध्ये राहतोय. आई त्या ठिकाणी विचार करते, आता आपल्यासाठी सर्वच दारं बंद झालेली आहे. असं म्हटल्याबरोबर ती आदर्श माता पुन्हा गावाकडे यायला निघाली. परंतु गावाकडे आली आणि गावाकडे येत असताना पुन्हा त्या ठिकाणी असह्य वेदना, पोटामध्ये भूक आहे, बाळासाहेबांची आठवण आहे. आता आईला दुसरं काहीच त्या ठिकाणी लागत नव्हतं. त्या आईने अन्न पाण्याचा त्याग केला आणि असणाऱ्या मुलाच्या आठवणीमध्ये देहाचा त्याग करत असताना गावकीने भावकीने असणाऱ्या त्या नातेवाईकांनी बाळासाहेबांना मेल, ट्विटर अनेक नानाविध प्रकारची पत्र पाठवली, मेसेज केले, परंतु बाळासाहेब आईच्या त्या भेटीसाठी सुद्धा गावी आला नाही आणि ती आदर्श माता त्या ठिकाणी मरण पावली. असणाऱ्या गावकी भावकीने त्या आईचा अंतिम संस्कार केला आणि अंतिम संस्कार झाल्याच्या नंतर बरेच दिवस झाले आणि कुणी असो कर्मभूमी आणि जन्मभूमी ही कुणाला चुकत नाही. अगदी आपण APJ अब्दुल कलाम जरी पाहिले तर त्या अंतिम संस्कार हा त्यांच्या गावीच करावा लागला. म्हणून जन्मभूमी कर्मभूमी कुठेही आपण देशाच्या पाठीवरती गेलो तर मरायला मात्र किंवा अंतिम संस्कार मात्र आपल्या मातीतच आपण करत असतो. कारण या मातीला एक वेगळा आदर्श आहे, या मातीला एक वेगळा सुगंध आहे, या मातीला एक क्रांतिकारी विचार आहेत. म्हणून या मातीमध्ये असणाऱ्या त्या मातेनं आपला देह ठेवला आणि बऱ्याच दिवसांनी बाळासाहेबांना पुन्हा गावी काहीतरी काम लागलं म्हणून तो गावी आला. ग्रामपंचायतीमध्ये जातो तर काय, भाऊसाहेबांनी त्या ठिकाणी टेबलवरती एक दाखला बनवला होता मृत्यूचा आणि तो टेबलवरतीच ठेवला होता. त्याच वेळेस बाळासाहेब आले आणि बाळासाहेबांनी त्या टेबलावरती आपल्या आईचा मृत्यूचा दाखला पाहिल्याबरोबर बाळासाहेब आपल्या घरी पळत सुटले. एक भेंड्यांच्या मातीमधलं घर होतं, ते एक पांढऱ्या मातीतलं घर होतं. त्या घराला आता कुलूप लागलेलं होतं, जाळी जळमट लागलेली होती. 80-90 वर्षाचं ते घर होतं. त्या घराच्या जवळ हा बाळासाहेब गेला, जाळी जळमट बाजूला काढू लागला आणि आता त्याला मात्र खऱ्या अर्थानं आईची आठवण होऊ लागली होती. बरं, म्हणून जीवन जगत असताना वेळ निघून जाण्याच्या अगोदर माणसानं सावध झालं पाहिजे.
वेळ निघून गेल्याच्या नंतर आपण जीवनामध्ये सावध होतो, परंतु त्याला कुठलाही अर्थ उरलेला नसतो. आणि मग बाळासाहेब ते कुलूप तोडतो, आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्याच्या नंतर विचार करतो आणि आपल्या आईच्या आठवणीमध्ये रडू लागतो. एक लाकडी दांडी त्या घरामध्ये टांगलेली होती. त्या दांडीवरती एक नऊवारी लुगडं पाहिलं. ते लुगडं आपल्या उराशी कावटाळून आईची आठवण बाळासाहेबांना येऊ लागली. बाळासाहेबांनी ते लुगडं आपल्या हृदयाशी धरलं. बाळासाहेब आईच्या आठवणीमध्ये इतका काय रडतोय. त्या सारवलेल्या भिंतीमध्ये आईच्या हाताचा सुगंध त्याला दरवाळू लागला. असणाऱ्या आईच्या त्या हाताच्या सुगंधाच्या, त्या मातीच्या सुवासामध्ये तो त्या असणाऱ्या भिंतींचेच मुके घेऊ लागला. महाराज, वेळ राहिली होती का? वेळ निघून गेली होती. पश्चातापाशिवाय दुसरं त्या बाळासाहेबांच्या जीवनामध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नव्हतं. त्याला एक लाकडी पेटी दिसली. ती हडपा पेटी पाहिल्याबरोबर तिथे एक चिठ्ठी लिहिलेली होती. ती चिठ्ठी त्या बाळासाहेबांना हातामध्ये घेतली आणि त्या असणाऱ्या बाळासाहेबांना ती चिठ्ठी उचकून पाहिली तर आतमध्ये काही जणू काही त्या मातेने अश्रूनेच एक अक्षर आपल्या अश्रूनेच जणू काही कोरलेलं होतं. बाळासाहेबांनी ती चिठ्ठी पाहिल्याबरोबर पहिल्या ओळीमध्ये लिहिलं होतं, बाळू, तू मला त्या ठिकाणी आदर्श माता जीवन जगत असताना बाळासाहेब आंधळ्या आईचा मुलगा म्हणून तुला चिडवलं जायचं ना रे. आज त्याचं कारण मी तुला सांगते. मग असणाऱ्या बाळासाहेबांसाठी त्या आईने 3-4 ओळी लिहिलेल्या होत्या. पहिल्या ओळीमध्ये लिहिलं होतं, बाळू, आंधळ्या आईचा मुलगा म्हणून तुला चिडवलं जायचं ना रे. त्याचं कारण मी आज तुला सांगते. तू लहानपणी खेळत होता आणि खेळत असताना खऱ्या अर्थानं चेंडू फळीचा खेळ होता आणि चेंडू फळीच्या खेळामध्ये तुझ्या डोळ्याला त्या ठिकाणी तो जो चेंडू आहे तो लागला आणि लागल्याबरोबर तुला हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं 12 तासाच्या आतमध्ये याला फक्त एकच डोळा मॅच होऊ शकतो, तो फक्त या आदर्श मातेचा, या आईचा. म्हणून मी माझा एक डोळा तुला अर्पण केला होता. मग मी दिसायला खूप सुंदर होते, गोरी होती, गोमटी होते, परंतु माझं हे सौंदर्य जगाला दाखवून मला काय फायदा आहे. परंतु माझ्या डोळ्याने हा चंद्र सूर्य असेपर्यंत बाळासाहेब तू माझ्या डोळ्याने जगाचं सौंदर्य पाहशील ना. हे पहिल्या ओळीमध्ये त्या आदर्श मातेने लिहिलं होतं. दुसऱ्या ओळीमध्ये लिहिलं होतं, बाळा, तुझा एक छोटासा मुलगा मी पाहिला, इतका माझा नातू पाहिल्याबरोबर मला आनंद झाला. आणि त्या बाळासाठी मी एक आदर्श मातेने एक कुंची विणलेली होती, एक टोपडं विणलेलं होतं. ते टोपडं द्यायला मात्र तू त्या बाळाला विसरू नको. तिसऱ्या ओळीमध्ये लिहिलेलं होतं, मी नऊवारी परिधान करत होते. एक नवी कोर साडी माझ्या भावानं मला दिवाळी सणाच्या निमित्तानं दिली होती. ती मी अजूनपर्यंत त्याची घडी मोडलेली नाही. आणि आजकालचा जो ट्रेंड आहे, कुठलाही सण आला तर एक आजकालच्या ज्या मुली आहेत त्या नऊवारी परिधान करतात. मग माझी आदर्श जी सून आहे त्या आदर्श सुनेने मला भिकारी म्हणून हिणवलं, चिडवलं. परंतु बाळा, मी कुठल्याही प्रकारची दुःखी नाही. ती नऊवारी साडीही द्यायला तू विसरू नको. हे कुठल्याही लाभाशिवाय प्रेम करते त्या हस्तीचं नाव आई सांगितलेलं आहे. दृष्टांत संपला. आपल्याही जीवनामध्ये हीच परिस्थिती निर्माण होते, वेगळं कुठलंच नसतं. आई गेल्यानंतर दुःख आपल्या जीवाला होत असतं, पण खऱ्या अर्थानं जिवंतपणी सेवा करत असताना आपल्याला त्या ठिकाणी आई नको वाटते, बाप नको वाटतो. आपण आदर्श असणाऱ्या माता पित्यांना आपण आजकाल पाहतो, शिकलेली जी मंडळी आहेत ती वृद्धाश्रमामध्ये त्या ठिकाणी आपण ठेवतो. एक आदर्श माता वृद्ध आश्रमामध्ये होती आणि उभ्या आयुष्यामध्ये शिक्षणामध्ये ज्ञानदानाचं काम केलं. उत्तरोत्तर सेवा करण्याची वेळ आली, माता जागेवरती पडून आहे. त्यावेळेस असणाऱ्या मुलाने तिला वृद्धाश्रमामध्ये ठेवलं आणि वृद्धाश्रमामध्ये आई अगदी पार जाण्याच्या अवस्थेमध्ये आहे. आईचा निरोप त्या ठिकाणी मुलापर्यंत पोहोचला आणि त्या असणाऱ्या आईने एक निरोप दिला. अरे, त्या मुलालाही म्हटली, बाळू, या असणाऱ्या वृद्धाश्रमामध्ये तू काय कर, एक फॅन बसव. कारण असं आहे, या ठिकाणी आईला तो म्हणू लागला, आई, आज तू जाते का काय, अशी अवस्था आहे. तुला मी या ठिकाणी ठेवून जवळजवळ 1-2 वर्ष झालं आणि तू आजच का म्हणते फॅन बसव. मग त्या असणाऱ्या
बाळासाहेबांनी आईला प्रश्न विचारल्याबरोबर बाळासाहेबांना उत्तर आईने दिलं, अरे बाळू, मी गरमी सहन करू शकते, मी उन्हाचा तडाखा सहन करू शकते, परंतु जीवन जगत असताना तुझ्याही मुलांनी जर तुला इथं आणून ठेवलं तर तुला हे मात्र सहन होणार नाही. हे शेवटच्या श्वासापर्यंत त्या आईनं जाणलं होतं. हा विचार जी व्यक्ती करते त्या व्यक्तीचं नाव आई सांगितलेलं आहे. पहा, म्हणजे मुलाने वृद्धाश्रमामध्ये ठेवले याचं दुःख त्या मातेला नाही, परंतु तुझी मुलांनी जर तुला वृद्धाश्रमामध्ये ठेवलं तर तुला ही गरमी सहन होणार नाही, हा विचार ती माता करते. मग अशीच एक आदर्श माता होती आणि जीवन जगत असताना पती परदेशामध्ये आहेत, छोटीशी मुलगी तिच्या जवळ आहे आणि 9 महिने 9 दिवस तिचे भरत आलेले आहेत. पहा, जीवन जगत असताना 9 महिने 9 दिवस भरत आले. पूर्वीचा काळ होता, विहिरीवरती किंवा कुठेतरी तलावा विहिरीवरती पाणी आणण्यासाठी जावं लागायचं. दुडीवरती दुडी घेतल्या, अंगणामध्ये आली, असह्य वेदना तिच्या पोटामध्ये होऊ लागल्या आणि तुकोबारायांचं प्रमाण या ठिकाणी आठवलं म्हणून सांगतो. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे किंवा पोटी भार वाहे तिचे सर्वस्वहित आहे. विवेकानंदांना एकानं विचारलं, आई म्हणजे काय? मग विवेकानंदांना हा प्रश्न विचारल्याबरोबर विवेकानंदांनी काय करावं, एक 5 किलोचा दगड त्या व्यक्तीला आणायला लावला आणि तो 5 किलोचा दगड त्याला सांगितलं, आज हा जो दगड आहे हा फक्त 2 दिवस पोटावरती ठेव. असणार त्या आदर्श त्या विवेकानंदाने तो उपाय सांगितल्याबरोबर त्या असणाऱ्या मनुष्याने तो दगड आणला, आपल्या पोटावरती बांधला. संध्याकाळची वेळ झाली, जेवला वगैरे आणि संध्याकाळची वेळ झाली आणि झोपायची वेळ झाल्याबरोबर असणारा तो व्यक्ती त्या असणाऱ्या पलंगावरती झोपला, परंतु त्या असणाऱ्या व्यक्तीला या कुशीवरून त्या कुशीवरती काय येता येत नव्हतं. आणि असणाऱ्या त्या मनुष्याने विचार केला, या कुशीवरून त्या कुशीवरती आपल्याला कूच बदलता येत नाही. पुन्हा उठला, विवेकानंदांकडे पळत पळत आला आणि विवेकानंदांना म्हटला, अहो मला झोपल्यानंतर या कुशीवरून त्या कुशीवरती होता येत नाही, कारण पोटाला काय होता, 5 किलोचा दगड बांधलेला होता. मग विवेकानंदानं सांगावं, याच गोष्टीचं नाव आई आहे. याच गोष्टीचं नाव काय आहे? आई आहे. मग ती आदर्श माता 9 महिने 9 दिवस परिपूर्ण भरत आले होते आणि अंगणामध्ये आली, असह्य वेदना पोटामध्ये होऊ लागल्या. छोटीशी ननंदबाई तिच्या जवळ होती आणि त्या ननंदबाईला तिने सांगावं, गावामध्ये जा, डॉक्टर पहा, हाकीम पहा, वैद्य पहा, जे कोणी भेटेल ना त्यांना या ठिकाणी घेऊन या, कारण की आज माझी बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे. परंतु एक छोटीशी मुलगी त्या गावामध्ये पळत पळत गेली. पळत पळत गेल्यानंतर तिने डॉक्टर पाहिले, हाकीम पाहिले, वैद्य पाहिले. छोटीशा मुलीवरती कोण विश्वास ठेवेल? कोणी तिच्यावरती विश्वास ठेवला नाही. एका उजाड माळ रानावरती ती मुलगी पळत आली आणि दूरवर एक वडाचं झाड तिला दिसलं. त्या वडाच्या झाडाखाली एक साधू महात्मे त्या ठिकाणी तपश्चर्या करत होते आणि तिला त्या असणाऱ्या साधू महात्म्यांकडे पाहिल्याबरोबर आपल्या वहिनींची आठवण झाली. त्या वहिनीने तिला तिच्या जीवनामध्ये एक आदर्श घालून दिला होता का आपल्याला संकट काळामध्ये जो मदतीला येतो ना, तो देवांच्याही आशीर्वादापेक्षा कमी नसतो, तो देवच स्वरूप असतो. हे विचार असणारे त्या मुलीला आठवले. पळत पळत मुलगी ती साधूबाबांकडे गेली, साधू महाराजांना प्रणाम केला आणि साधू महात्म्यांना प्रणाम केल्याच्या बरोबर खऱ्या अर्थानं साधूबाबांना सांगू लागली, माझ्या वहिनीच्या पोटामध्ये असह्य वेदना होत आहे, तिला असा काय उपाय सांगा. मग त्या साधूबाबांनी आपल्या झोळीमध्ये हात घातला, अंगाऱ्याची पुडी काढली आणि तिला सांगितलं का तू ही अंगाऱ्याची पुडी घेऊन जा आणि तुझ्या असह्य वेदना होतात ना त्या पोटावरती ही अंगाऱ्याची पुडी लाव, परंतु तुझ्या वहिनीला एक निरोप दे. जर तू 1 प्रहराच्या आतमध्ये मुलाला जन्म दिला तर जन्माला येणारं जे मूल आहे ते दारिद्र्य पायाचं असेल आणि 1 प्रहरानंतर जर तू मुलाला जन्म दिला तर चंद्र सूर्य असेपर्यंत त्याची कीर्ती नांदेल. छोट्याशा मुलीने ते अंगाऱ्याची पुडी सोबत घेतली, बाबांचा विचार सोबत घेतला. म्हणून संतांचे या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या वचनावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. या परमार्थाच्या वाटेवर येत असताना खऱ्या अर्थानं साधूचा बोध एकदा जीवनामध्ये झाला ना, साधू बोध झाला, निरोनिया ठेला ठाईचा मुरला,
अनुभव साधू संत महात्मे स्वतःला आले अनुभव हे जगाला देत असतात. अनुभव आले अंगा तो या जगात येत असे. मग हे अनुभव सोबत घेतले. छोटीशी मुलगी खेळत बागडत ती आपल्या वहिनींच्या जवळ गेली आणि जवळ जाऊन पाहते तर काय, ती गडबडा लोळत होती. बाळणपणाचा कालावधी जवळ आलेला होता आणि 1 प्रहराचा कालावधी सांगितलेला होता. हा विचार घेऊन ती मुलगी जवळ गेली, असणाऱ्या अंगाऱ्याची पुडी काढली आणि त्या वहिनीच्या हातामध्ये दिली आणि साधूबाबांचा विचारही त्या ठिकाणी दिला. वहिनींच्या पोटाला तो अंगारा लावल्याबरोबर असह्य वेदना कमी झाल्या आणि एक निरोपही त्या ठिकाणी दिला. 1 प्रहरामध्ये मूल जन्माला घातलं. येणारं मूल दारिद्र्य पाहायचं असेल आणि 1 प्रहरानंतर मुलाला जर जन्म दिला तर चंद्र सूर्य असेपर्यंत त्याची नाव लौकिक राहील, त्याची कीर्ती अमर राहील. हा निरोप त्या मातेने कानावरती ऐकला आणि असह्य वेदना ती माता विसरून गेली. म्हणून माता माऊल्यांना एक प्रश्न आहे, 1 प्रहर म्हणजे किती तास हो? 3 तासाचा 1 प्रहर. मग बाळणपण हे आपल्या हातामध्ये आहे का? बाळणपण ही प्रक्रिया आपल्या हातामध्ये आहे का? ही नैसर्गिक क्रिया आहे. मग साधू महात्म्याने सांगितले 1 प्रहरामध्ये मुलाला जर जन्म दिला तर येणारं मूल कसं आहे? दारिद्र्य पाहायचं आहे. आणि 1 प्रहरानंतर मूल जन्माला आलं तर कसं आहे? मग आदर्श मातेने हाच विचार मनामध्ये ठेवला. 1 प्रहरानंतर जर मूल जन्माला आलं तर चंद्र सूर्य असेपर्यंत त्याची कीर्ती राहील. ती आई घराच्या कोपऱ्यामध्ये गेली आणि डोकं खाली केलं, पाय वरती केली. परंतु ती महाराष्ट्रातली आई होती, ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचाराची आई होती. तिने अखंड भगवंताचं नामस्मरण चालू केलं. मरणी जायाजे आठवे तो तेची गती ते पावे. मरण कळा तिला सोसवत होत्या. 9 प्रकारचे 9 पदर तोडल्यानंतर, 9 नाड्या तोडल्यानंतर मग खऱ्या अर्थानं बाळाचा जन्म होत असतो. मग ती आदर्श मातेनं डोकं खाली केलं, पाय वर केले. 3 तासाच्या वाटेसाठी 3 तासाच्या 1 प्रहराच्या 3 प्रहराच्या कालावधीसाठी ती आदर्श माता कोपऱ्यामध्ये जाऊन अखंड भगवान परमात्म्याचं नामचिंतन करते आणि 3 प्रहरानंतर बाळाला जन्म देते. तो बाळ दुसरा तिसरा कोणी नसून चंद्र सूर्य असेपर्यंत आपण गोष्टींच्या माध्यमातून त्याची कीर्ती ऐकतो. त्याचं नाव चातुर्यवादी बिरबल असं सांगितलेलं आहे. चतुर बिरबल सांगितलेला आहे, चातुर्यवादी बिरबल सांगितलेला आहे, हुशार बिरबल सांगितलेला आहे. म्हणून आपल्या मरणाचं जे अंतिम सत्य भगवान परमात्मा असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या आईवडिलांची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे. ज्याप्रमाणे बाळासाहेबांच्या जीवनामध्ये पश्चाताप झाला, बाळासाहेब घरातील भिंतींचे मुके घेऊ लागला, आईचं लुगडं त्या ठिकाणी कवटाळू लागला. महाराज वेळ निघून गेली होती. मग या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचाराने एक कवयित्री त्या ठिकाणी म्हणतो, चुकलं तुझं बाळाई. आता बाळासाहेब रडू लागलेला आहे आणि आईची माफी मागून रडू लागलेला आहे, परंतु वेळ निघून गेलेली आहे. पहा, चुकली रडत दाई दाई ग, रडत दाई दाई ग, ये ना माझी आई, तू ये ना माझी आई, ये ना माझी आई, तू ये ना माझी आई. 9 मासाचा गोळा तू ग पोटी वाढविला, हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला, वासराला सोडून कुठे, वासराला सोडून कुठे निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई. आता बाळासाहेब रडतोय, पण वेळ निघून गेली होती. आईच्या आठवणीमध्ये तो बाळासाहेब रडतोय. आईला म्हणतो, आई ये ना ग, एकदा ये ना, मला दर्शन दे, तुझं स्वरूप पाहण्यासाठी मी त्रासून गेलोय. पहा, तो शेवटच्या कडव्यामध्ये म्हणतोय, एकदाच एक आई तुझ्या बाळासाठी, त्रासून मी गेलो आई तुला पाहण्यासाठी.
वासराला सोडून कुठे निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. ये ना माझी आई, तू ये ना माझी आई, ये ना माझी आई, तू ये ना माझी आई. आईचे कितीही उपकार सांगितले, आई मायेचा सागर सांगितलेला आहे. बाप त्या ठिकाणी आपला पहाडासारखा छातीसारखा वागणारा बापही आपल्या जीवनामध्ये आदर्शवत पिता असतो. खऱ्या अर्थानं बाप स्वाभिमानी वाना, बाप कणखरकणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. पण त्या कणखर बापाच्या मागे जे आदर्श माता उभी असते, म्हणून त्या बापालाही लढण्यासाठी बळ येत असतं. म्हणून जीवन जगत असताना आईची सेवा असेल, वडिलांची सेवा असेल, मग वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हातामध्ये काहीच उरत नसेल ना, तर जन्मोत्तरही सोहळे करा आणि मरणोत्तरही आज आपण 5.5 महिन्याच्या निमित्ताने पाहतो. या गाढवे कुटुंबाच्या हातून ही प्रवचन सेवा असेल, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, पिंडदान आदी श्राद्धादी कर्म ह्या कुटुंबाने या मातेच्या स्मरणार्थ या ठिकाणी केलेलं आहे. पहा, म्हणून जीवन जगत असताना व्यर्थ तीर्थ हिंडण्यापेक्षा आपल्या आई वडील हेच आपले विठ्ठल समान पिता आहे आणि रुक्माई समान आपल्या घरामध्ये आई आहे. आणि ही सेवा ज्या दिवशी आपल्या घरामध्ये चालू होईल त्या दिवशी आपल्या घराचंच पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अखेरची श्रद्धांजली अर्पण करत असताना एक कवयित्री त्या ठिकाणी म्हणतो, पहा, आज मायेची सावली गेली आम्हाला सोडून, एकाएकी आली हवा, आज विजला मायेचा दिवा, आज विजला मायेचा दिवा. आठवणी आई तुमच्या सांगू मी काही, विचारांचे काऊर मनी लागलेत वाहू. या दुःखाला नाही दवा, आज विजला मायेचा दिवा, आज विजला मायेचा दिवा. लहान थोर इथे आई रडती गाई गाई, काय करू आई मला समजत नाही. तुझ्या मायेचा ग पदार हवा, आज विजला मायेचा दिवा, आज विजला मायेचा दिवा, आज विजला मायेचा दिवा. ज्यावेळेस पाडासारखा बाप आपल्या पाठीमागे लागतो, तो बाप आपल्याला ठिकाणी धाक वाटतो. आणि बाप जर आपल्यावरती चिडला, आपण त्या ठिकाणी झाडाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतो, एखाद्या धान्याच्या पोत्याच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतो, घरामध्ये लपण्याचा प्रयत्न करतो, परंतु कुठलीही जागा सुरक्षित वाटत नाही. त्यावेळेस आपण पळत पळत जातो आणि नववारीतली जी आई आहे तिचा 2.5 मीटरचा जो पदर आहे, त्या पदराच्या मागे मुलाला एक सुरक्षित जागा वाटत असते. त्या 2.5 मीटरच्या पदरामागे मुलाला जर सुरक्षित जागेमध्ये तो मुलगा कुठलीच भीती बाळगत नाही, बापाचा धाकही बाळगत नाही, त्यावेळेस खऱ्या अर्थानं हा 2.5 मीटर आज या गाढवे कुटुंबासाठी हरपलेला आहे असं म्हणण्यास काही वावगं ठरणार नाही. म्हणून ही झालेली सेवा या मातेच्या स्मरणार्थ अन्नदान, पिंडदान, श्राद्धादी कर्म असतील, हे करून हे पुण्य मिळवून देण्याचा प्रयत्न स्वर्गीय सखुबाई पांडुरंग गाढवे यांना या ठिकाणी केलेला आहे. या मातेच्या पश्चात असणारे जे कुटुंब आहे, या कुटुंबाच्या हातून अशीच उत्तरोत्तर सेवा, मरणोत्तर जे सोहळे आहेत, हे सोहळे या मातेचे घडावेत. आणि तुम्हालाही त्या ठिकाणी कथा प्रवचनाच्या माध्यमातून हाच संदेश आहे, हे गेलेले प्रवचन या मातेसाठी नसून हे जिवंत माणसासाठी महत्त्वाचं आहे. एक 5 मिनिटाचा वेळ घेतो, जास्त वेळ झालेला आहे. 100 वर्षाचं आयुष्य प्रत्येकाला दिलेलं आहे. असणारे रामदास स्वामी तुम्हाला संदेश देतात, आपण जर आपल्या मुलाला 10वीच्या वर्गामध्ये घातलं, प्रत्येक 10 वर्षाने आपण आपल्या जीवनामध्ये सावध झालं पाहिजे. कारण रामदास स्वामी सांगतात, जर आपण आपल्या मुलाला 10वीचा वर्गात असेल आणि त्या मुलाला आपण त्या ठिकाणी म्हणतो, पहा, TV पाहू नको, क्रिकेट खेळायला जाऊ नको, मित्रांमध्ये फिरू नको, का
ते वर्ष त्याच्यासाठी महत्वाचं असतं. अगदी आपण घरातली टीव्ही सुद्धा बंद करत असतो. मग ते 10वीचं वर्ष जसं जीवनामध्ये महत्वाचं आहे तसं रामदास स्वामी म्हणतात प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये किमान 10 वर्षाने तरी जीवनामध्ये सावध झालं पाहिजे. रामदास स्वामी सांगतात पहा, 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग कायचा नारायण सावध सावधान मुखी जपा राम नाम. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग कायचा नारायण. 10 वर्ष बालपणामध्ये गेले, 20 वर्ष तारुण्यामध्ये गेले, मग 20व्या वर्षी जर एखाद्याला म्हटलं ना महाराज वारीला या, परमार्थाच्या वाटेवर या, कथा प्रवचन ऐकायला या, तर त्याला ते 16वं वर्ष धोक्याचं वाटतं. परंतु ते माझ्या असणाऱ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आदी करून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक जगाला आदर्श निर्माण करून देण्यासाठी रायरेश्वराची शपथ सुद्धा ह्याच वयामध्ये घेतली होती. मग 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य असणारे कबीरजी महाराज सांगतात, बालपन में खेल गमाया तारुणपण में काम बौद्धपण में कापन लगाया निकल गया अवसान. बालपण तुझे खेळण्यामध्ये गेले, तारुण्य पण तुझं असंच नासून गेलं. मग तू या भगवान परमात्म्याची आठवण ठेवणार कधी आणि तू या परमार्थाच्या वाटेवरती येणार कधी. आता आपल्याला माहीतच नाही मी 90 वर्ष जगणारे, 40 वर्ष जगणारे का 100 वर्षाचे आपण परिपूर्ण सांगता करणार आहे. हे जर कुणाला सांगता येत नसेल तर 10 गेले 20 गेले मग 30व्या वर्षी तरी मनुष्यानं सावध व्हावं. मग वर्ष होती 30 मागे दारा पुत्र फिरती संसार लागे पाठी मग कायचा परमार्थी सावध सावधान मुखी जपा राम नाम. 30व्या वर्षी दारा म्हणजे पत्नी आपल्या पाठीमागे येते. आणि जर एखाद्याला म्हटलं ना रामनवमीच्या निमित्ताने आता पिंपळगाव मध्ये अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे, येता का हो तुम्ही कीर्तनासाठी? तो काय म्हणतो, आलो असतो पण याला सांभाळणार कोण? ती स्वयंपाकामध्ये गुंतलेली आहे. मागे दारा पुत्र फिरती संसार लागे पाठी मग तू कायचा परमार्थी सावध सावधान मुखी जपा राम नाम. आपलं आयुष्य आपण जगता आलं पाहिजे, आपल्याला जीवन जगायला शिकलं पाहिजे. आपलं जगणं राहून जाते महाराज. आपण इतके धनाच्या पाठी लागलोय, माडीवरती माडी, गाडीवरती गाडी, थडीवरती थडी, थप्पीवरती थप्पी, याच्याच पाठीमागे लागलोय ना. म्हणून आपलं जीवन जगायचं आपणच विसरून गेलोय. आपण कधी जीवन जगणार? काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माये बापा देशीचा चौधरी सुद्धा आपल्याला सोडवण्यासाठी येणार नाही. म्हणून आपलं जीवन आपण शोधलं पाहिजे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून क्षणोक्षणी काळ वाटे याची पाये. अजून किती आहे अवकाश? 30 वर्ष वाया गेले, मग 40व्या वर्षी तरी 40 वर्ष झाली डोळ्या 40 आली डोळ्यास भुरळ पडली कैची दूर आणि जवळी सावध सावधान मुखी जपा राम नाम. 40व्या वर्षी बाबा चष्मा आपल्या डोळ्यावर आहे दादा. ज्या वेळेस आपल्याला दृष्टी कमी पडते आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरनी तुम्हाला जवळचा चष्मा दिला का लांबचा दिला? आपल्या दृष्टिक्षेपानुसार डॉक्टर आपल्याला जवळचा चष्मा देतो, लांबचा चष्मा देतो. मग सुंदर ते ध्यान रूप पाहात आलोचनी ते सावळ स्वरूप राजसकुमार मदनाचा पुतळा हे रूप आपण कधी पाहणार आहोत? मंदिरामध्ये गेल्यानंतर ती भगवान परमात्म्याची मूर्ती दिसेल. परंतु त्या भगवान परमात्म्याच्या मूर्तीच्याही मागे जे नव चैतन्य दडलेलं आहे हे तुला खऱ्या अर्थानं अनुभवता येईल का? 40 वर्ष झाली डोळ्या 40 आली डोळ्यास भुरळ पडली कैची दूर आणि जवळी. देवाचं सोडा आपले नातेवाईक आपल्याला लवकर आठवत नाही, दिसायला कमी पडतं. मग 10 गेले 20 गेले 30 गेले 40 गेले, मग 50व्या वर्षी तरी 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती तुला म्हातारा म्हणती सावध सावधान मुखी जपा राम नाम. 50व्या वर्षी श्याम केस शुभ्र होती. म्हणजे काय होतं? माझ्या सही सगळे तुम्ही
पांढरे केस डाय करून आपण या ठिकाणी बसलेला आहोत. श्याम केस शुभ्र होती तुला म्हातारा म्हणती. दातांच्या पंक्ती हलू लागतात. आता तुला म्हातारा म्हणल्यानंतर सुद्धा 50व्या वर्षी म्हणतो हे मला बाबा नको म्हणू, दादा म्हण. 50 वर्ष झाले जीवनामध्ये तुला सावध होता आलं नाही, तुला तुझ्या जीवनाचा शेवट चांगल्या पद्धतीचा करता येणार नाही, हे तुला जीवनाचं सूत्र समजलं नाही. मग जीवनामध्ये तू सावध होणार कधी? या भगवान परमात्म्याला आठवणार कधी? त्याच्या वारीच्या वाटेवरती येणार कधी? संतांच्या वचनावरती विश्वास ठेवणार कधी? 50 वर्ष झालेला बाबा घरामध्ये नातवाला आता गोडा गोडा म्हणून घरामध्ये खेळतो बाबा. महाभारताचं चित्र जर आपण पाहिलं तर त्या चित्रावरती, त्या ग्रंथावरती एक चित्र आहे. त्या चित्रामध्ये पाहिलेलं एक रथ आहे. भगवान परमात्मा त्या असणाऱ्या घोड्यांचं काय करतोय? सारथ्य करतोय. मग भगवान परमात्म्याने सर्व दोर कोणाच्या हातात ठेवलेत? स्वतःच्या. मग बाबाचे दोर कोण घेतोय हातामध्ये? नातू घेतोय. परंतु या 50 वर्षाच्या घोड्याला कळत नाही मी 50 वर्षाचा झाले. मग 60व्या वर्षी तरी साठीची बुद्धी नाती हाती आली या काठी, वस वस लागे पाठी तुला हसती कारटी, सावध सावधान मुखी जपारा म्हणाम. 60व्या वर्षी असणारा तो बाबा धोत्राचा सोगा हातामध्ये घेतो. वस वस लागे पाठी तुला हसती कारटी. असणाऱ्या बाबा हातामध्ये धोत्राचा सोगा घेतो, कांद्याला बार द्यायला जातो. आणि जर बाबाला म्हटलं ना बाबा जातीन मुलं, मोटारीची चावी सुद्धा बाबा पोराच्या ताब्यात देत नाही. इतकी वसवस वसवस आपल्या पाठीमागे लागलेले असते. मग बाबाच्या डोक्यामध्ये धन गोळा करण्याच्या नादामध्ये धन जोडीले कोट्यान कोटी संगे येईना लंगोटी. एक बाबा मरण काळामध्ये जवळ आले आणि आता मरणार. 4 मुलं बाबांना होती. पटापट आपण दृष्टांत घेऊ, वेळ खूप झालेला आहे. आणि असणारी ती 4ही मुलं एकत्र आली आणि त्या असणाऱ्या मुलांनी विचार केला बाबांचा मरण काळ जवळ आलाय. उभ्या आयुष्यामध्ये बाबांनी धनच गोळा केले. मग असणारी शिकलेली सुनबाई त्या घरामध्ये होती. धान्यांची पोती बाबांनीच गोळा केलेली होती. मग असणाऱ्या सुनबाईने ते धान्याचं पोतं उसवलं आणि बळबळ बळबळ धान्य खाली गळू लागलं. आता ज्यानं ज्याचं स्मरण केलंय तीच ओवी मी आज घेतलेली आहे. त्याचं स्मरण मरण काळात होणार आहे. मग बाबानं उभे आयुष्य कशाचं स्मरण केलं होतं? धान्याचं स्मरण केलं होतं. धान्य गळत होतं. असलेली सुनबाईला वाटलं धान्य गळताना पाहिल आणि बाबा म्हणतील हे धान्याचं पोतं शिवा, म्हणजे शंकराचं नाव मुखामध्ये येईल आणि शेवट तो भला अवघा माझा गोड झाला, बाबांचा अंतकाळ चांगला होईल. बाबांनी त्या धान्याच्या पोत्याकडे पाहिलं बरं का माता मौल्यांनो. ते धान्य गळतंय, बाबांनी पाहिलं. बाबांनी त्या धान्याच्या पोत्याकडे पाहिल्याबरोबर बाबा म्हटले अरे ते धान्याचं पोत टाचा. काय म्हटले? पण शिवा म्हटले. मग उभ्या आयुष्यात ज्याचं स्मरण केलंय तेच अंतकाळात आठवणार आहे. हीच ओवी आहे आज आपली. मग बाबांच्या मुलांनी पुढे जाऊन विचार केला. एक शिकलेला मुलगा होता, त्या शिकलेला विज्ञान शिकलेला मुलगा होता. तो आता तिन्ही भावांना जवळ घेतलं. म्हटलं आज या जगामध्ये असं एक इंजेक्शन निघाले, बाबा आता मरण काळात नुसता असा हात करायचे आणि असं दाखवायचे, असा गोलगोल हात दाखवायचे आणि जमिनीकडे हात दाखवायचे. मग एक शिकलेला मुलगा होता. बाबांनी म्हटले धन जमिनीत गाडले, पण बाबाला बोलता येत नाही. पांगुळ झालो देवा, नाही हात ना पाय किंवा नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबुड श्वाना परिगती झाली, अवघे करते हाडाड. ही परिस्थिती निर्माण झाली. त्या असणाऱ्या मुलाने विचार केला, डॉक्टरकडे गेले. तो डॉक्टर साहेबांनी सांगितलं मी इंजेक्शन देईन पण रक्कम आहे 50,000 रुपये. मुलं म्हटली कुठं आपल्या खिशातलं द्यायचंय, बाबांचं धन मिळालं का त्यातून 50,000 डॉक्टरला देऊन टाकू. मग डॉक्टरला घेऊन आले पटपट. आता डॉक्टरला घेऊन आले, बाबांना इंजेक्शन दिलं आणि बाबा शुद्धीवर आले. बाबांना मुलं विचारू लागली बाबा बोला, बाबा बोला, धन कुठं ठेवलेत, धन कुठं ठेवले, तुम्ही मागाच्या धरून असं करता असं करता, सांगा बाबा सांगा. बाबांवरती त्या मुलांनी इतका काय प्रेशर आणला, मुलींनी इतका काय प्रेशर, बाबा सांगा धन कुठं ठेवले. कारण बाबा 1 मिनिटात मरणार होते, इंजेक्शनची पॉवर होती. बाबांना मुलं विचारतात सांगा बाबा तुम्ही असं करता सांगा बाबा सांग. बाबा आता इतके चिडले. बाबा म्हटले अरे मी असं करतोय
कसलं धन कसलं काय, आपली चहा गाळायची गाळण शेजारची सकू घेऊन गेली आणि गेले ना बाबा. गाळण केवढ्याला पडली, केवढ्याला पडली महाराज? 12.5 चारही मुलांनी काढली. पाहता काय माझ्याकडे. मग उभ्या आयुष्यामध्ये ज्याचं स्मरण केलं आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे. उभ्या आयुष्यामध्ये जर आपण भगवान परमात्मा आठवला, मरण काळामध्ये सुद्धा तोच आपल्याला आठवणार आहे. सत्तराची पहा रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना. सावध सावधान मुखी जपा राम नाम. 70व्या वर्षी बसलेली जागा उठवत नाही, उठलेली जागा चालवत नाही, म्हणून बरेच जण आता खुर्चीवर बसलेले आहे. बरोबर ना? मग नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया, सुख देईल विसावारे. पंढरीची वारी, आळंदीची वारी, मग काय काशी यात्रा असेल, ही पायानं आपल्याच्याने होईल का? काहीच आपल्या हातामध्ये शिल्लक राहत नाही. मग रामदास स्वामी पुन्हा 10 वर्षाने आवाज देतात. पहा, संत आपल्याला इतकं आईच्या मायेने जवळ करतात, शिकवतात, तरी आपण ऐकतो आणि सोडून देतो. 80व्या वर्षी सुद्धा रामदास स्वामींना काय कळवळं वाटलं असेल? 4-20 मिळून 80, जीवनात झाला अपयशी. पाण्या विणा मछली जैशी, जीव होतो कासाविषी. सावध सावधान मुखी जपा राम नाम. 80व्या वर्षी मनुष्याला अपयश असतं, म्हणून महिला वर्गानं घरामध्ये स्वयंपाकघरात लक्ष द्यायचं नाही. मिठाच्या ऐवजी साखर पडण्याची दाट शक्यता असते. अपयश सांगितलेलं आहे. आणि तुम्ही कोणाचं लग्न जमवायच्या भांगडीत पडायचं? अपयश सांगितले. 4-20 मिळून 80, जीवनात आपल्या अपयशी होतो, त्याला 70 वर्षाचं स्मरण होतं. त्याला अजून वाटतं काय मिळवावं, काय ठेवावं, काय गाडी व गाडी, माडीवर माडी बांधावी का काय. 4-20 मिळून 80, जीवनात झाला अपयशी. पाण्या विना मछली जैसी, जीव होतो कासाविषी. पाण्यातला मासा जसा पाण्याच्या बाहेर आल्यानंतर तडफडतो, तसाच या जीवाचा कायली होत असते. हे मिळावं का ते मिळावं का ते मिळावं. मग रामदास स्वामींना पुन्हा काळवाळा येतो. रामदास स्वामी म्हणतात 90व्या वर्षी तरी. वर्ष होती 90, तोंडातून निघे शब्द. श्रीपुत्र म्हणे याचा आता तोडा संबंध. सावध सावधान मुखी जपा राम नाम. 90व्या वर्षी तोंडातला शब्द आपल्याला बाहेर पडत नाही. ज्या गावकीतून, ज्या भावकीतून, ज्या राष्ट्रातून, ज्या देशातून तू जो सरपंच होता, ग्रामसेवक होता, तू आमदार होता, खासदार होता, नवे तू राष्ट्रपती पंतप्रधान होता ना, आता ती किंमत तुला राहत नाही. ज्या गावातून, ज्या गावकीतून, भावकीतून चालताना तुला दादा शेठ बाबा म्हणत होते, ती किंमत आता उरलेली नसते. एका कोपऱ्यामध्ये तू निश्चित पडलेला असतो. श्री पुत्र म्हणे याचा आता तोडा संबंध, याचा तोडा संबंध. मग रामदास स्वामी म्हणले 100व्या. ऐसा शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान मुखी जपा राम नाम. 100व्या वर्षी 90 वर्षाचं मी सांगितलेलं ज्याच्या डोक्यामध्ये आलं आणि एक तरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी. एका तरी ओळीचा अर्थ आपल्या जीवनामध्ये घेतला आणि जीवन बदलण्याचा प्रयत्न ज्या व्यक्तीने केला, तो रामदास स्वामी म्हणतात तो योगी झाला. आणि ज्याने 90 वर्षाचं ह्या कानाने ऐकलं आणि ह्या कानाने सोडून दिलं, आला तैसा वाया गेला. मराठीत काय म्हणे बाबा, जन्माला आला आणि पाणी वाहता. म्हणून जीवनाचं फलित आपल्याला समजलं पाहिजे. मरणोत्तर सोहळे आपल्या हातून आपण करतो. खऱ्या अर्थानं जिवंतपणे सेवा आणि मरणोत्तर सेवा ही आपल्या हातून घडली पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये सावध झालं पाहिजे. काळाची या उडी पडेल बा तेव्हा, सोडविना तेव्हा माई बापा. काहीच आपल्या हातामध्ये नसतं. पार आपण धन आणि मान हे तो प्रारब्ध आधीनं. तुकोबाराय म्हणतात धनासाठी मानासाठी आपण प्रयत्न करतो, ते सगळं इथंच राहणार आहे. महाराज निघून जाणार आहे, फक्त महाराज ही पदवी इथं राहणार आहे. म्हणून जीवनामध्ये आपण खऱ्या अर्थानं जीवन बदलण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये आपण आई असेल, वडील असेल, गोठ्यातील गाय असेल, आपल्या गावकीचं भावकीचं ऋण या ठिकाणी फेडून जा. म्हणून मरणी जाया जे आठवे
तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. अखेरची श्रद्धांजली या मातेला समर्पित करत असताना या मातेच्या स्मरणार्थ अन्नदान, पिंडदान, श्राद्धादी जी कर्म आहेत याचं पुण्य या मातेच्या उत्तरोत्तर चरणामध्ये त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जी सेवा केलेली आहे त्या असणाऱ्या पितृऋणातून मुक्ती मिळू दे आणि तीळ तीळ पुण्य या मातेच्या चरणामध्ये जमा होऊ दे ही ईश्वराच्या चरणावरती प्रार्थना करतो. झालेली सेवा माझे गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली वाबळे असतील आणि तुम्हा मायपित्याच्या चरणावरती समर्पित करतो. प्रभू रामचंद्रांच्या चरणावरती समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिकावरधारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तो शोणी मज द्यावे पसाय दाणे. जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पावो. जो जे वांचिल तो ते लावो. प्राणीजात वर्षते सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी वेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन. स्वैरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी. भजिजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोके. दृष्टा दृष्ट विजय होवावे जी. एत म्हणे श्री विश्वेश्वरावो आऊईन राण पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती.